महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। शिक्षक बांधवांनो, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आपल्या सर्व बांधवांपर्यंत जाऊ द्या। 25 ऑगस्ट 2025ला बांधवांनो, शासनाने आझाद मैदानावरील जी काही बहुसंख्य अशी गर्दी जमा झाली होती तिचा सन्मान ठेवून शासन निर्णय काढा, आपल्याला टप्पा अनुदान लागू केला। आणि त्या ठिकाणी आवर्जून संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांनी येऊन आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलं की येणाऱ्या 8 दिवसातच आम्ही तुमचा टप्पा अनुदान, तुमचा टप्पा वाढ तुमच्या खात्यात देऊ। हा माझा शब्द आहे, हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द आहे। शासन निर्णय निघाला, ऑगस्ट पेड इन सप्टेंबर, तोही पगार झाला नाही। सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर, तोही पगार झाला नाही। आणि आता बांधवांनो, अवघ्या 15 दिवसावर दिवाळी आलेली आहे। मग ह्यावेळची सुद्धा दिवाळी बांधवांनो, ही आपली ही काळीच दिवाळी असणार आहे का, नैराश्याचीच दिवाळी असणार आहे का? जर शासन निर्णय निघून जर 3-3 महिने पगार होत नाही तर याला जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी काम केलंय, पण जो काही वाढीव टप्पा निधी यायला पाहिजे, कारण शासन निर्णयात काय सांगितलं आहे त्या शिल्लकच्या निधीतून टप्पा वाढ करा। तुम्ही बघितलं असेल 2 जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। एक म्हणजे तो बांधवांनो सातारा जिल्हा, प्राथमिकचे पगार या ठिकाणी वाढीव टप्प्याने झाले। दुसरे म्हणजे आता बांधवांनो काल परवा नाशिकचे सुद्धा प्राथमिकचे पगार हे टप्पावाढीने झाले। मग इतर जिल्हे का अंधारात आहे? याला जबाबदार आहे बांधवांनो त्या विभागाचे शिक्षक आणि पदवीधर आमदार। यांचं काम नाही आहे का जातीना की जर शासन निर्णय निघतोय मग त्याची अंमलबजावणी जर करायची असेल मग आम्ही आमच्या शाळा बंद करून परत जायचं का प्रत्येक कार्यालयामध्ये? याला जबाबदार हे नाकर्ते शिक्षक आणि पदवीधर आमदार आहे। मी म्हणणार नाही बांधवांनो सगळेच वाईट आहे, परंतु 2-3च चांगले आणि बाकीचे सगळे नाकर्तेचे। हे त्यांच्या पक्षाच्या, त्यांच्या काय म्हणू आपण त्याला, नेत्याच्या जीवावर फक्त काय होतात, आमदार होतात। आणि आपल्या खऱ्या अर्थाने कामाचा पगार त्यांना भेटतो। कोणतं काम त्यांनी मागच्या 20 वर्षात केलंय? हा जो पगार भेटतोय ना, तो दरवेळेस हजारो शिक्षक आझाद मैदानावरती उन्हातानाचं बसतात ना, हे त्याचे खरे काय आहेत, या ठिकाणी करते धरते आहेत। त्यांनी त्यांच्यासाठीच तो काय केलेला आहे, लढा उभारलेला आहे। हा खऱ्या अर्थाने शिक्षक आणि पदवीधरांनी, आमदारांनी काय केला होता, करायला पाहिजे होता। आता उगा 2-3 दिवसात बांधवांनो आपलं कुठलाही शिक्षक काय झालं नाही, अटॅकने किंवा अनैसर्गिक वारलेलं नाहीये। पण या अगोदर तुम्ही बघितलं असेल बांधवांनो, आपल्या परभणीतील एक बांधव की वेतन अनुदानाचा पगार वाढ होत नाही, आता सगळा अंधकार आहे, म्हणून आपल्या एका बांधवाने काय केलं आहे, फाशी घेऊन आत्महत्या केलेली आहे। याला जबाबदार बांधवांनो हे नाकर्ते शिक्षक आणि पदवीधर आमदार आहे। मी तर म्हणतो यानंतर असं कधी घडलं ना पुन्हा, तर ह्या शिक्षक, पदवीधर आमदार आणि पूर्ण या प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। काय ह्या माणसाच्या घरात आज दिवाळी कशी होणार आहे? आज त्यांच्या घरात ते संकट आहे, उद्या तुमच्या आमच्या घरात सुद्धा हे संकट येऊ शकतं। त्यामुळे जागृत राहा। आणि तुम्ही जे सातत्याने जे काही ठराविक शिक्षक आणि पदवीधर आमदार तुमच्यासारखे खांद्यावर हात टाकून तुम्हाला असं वाटतं की आता काय लयच भारी काम झालं ना, आता होणारच आहे, ते बंद करा। संघटना ह्या आक्रमकच असल्या पाहिजे। त्या जिल्ह्यातील प्रशासनासमोर असेल, उपसंचालक कार्यालयात असेल, तुमच्या मंत्रालयात असेल, हे अधिकारी लोक तुम्हाला गोड गोड बोलणारच आहे ना, कारण त्यांच्या चुका झाकून टाकतात। तुम्ही ज्याच्याबरोबर चांगले बोललेत तुम्हाला त्याच्या विरोधात बोलता येतं का? त्यामुळं सगळ्या संघटनेलाही मला सांगायचंय की संघटना ही आक्रमकच असली पाहिजे। त्यामुळं बांधवांनो, येणाऱ्या बांधवांनो 18 तारखेपर्यंत जर का पगार करून घ्यायचा असेल तर पुन्हा आपल्याला आक्रमक व्हावे लागेल, नाही तर पुन्हा बांधव आपल्याला हे आपल्या तोंडाला असेच कोरडे पानं पुसतील। आता परत हिवाळी अधिवेशनाचा प्रोटोकॉल सुद्धा आलेला आहे। मग परत हिवाळी अधिवेशनात बॉल फेकणार आहे का? जसे नाशिक आणि साताऱ्याचे पगार झाले तसे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याचे पगार व्हायचे असेल तर पुन्हा एकदा मंत्रालय स्तरावर आपल्याला परिपाठ करावा लागेल, पाठपुरावा करावा लागेल। सन्माननीय म्हात्रे सरांना आम्ही फोन केला की आमच्या जालन्याची टीम आपल्याकडे येते, तुम्ही आम्हाला घेऊन मंत्रालय स्तरावरील जो काही योग्य पाठपुरावा करावा लागतो तो करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। पण आवर्जून मला सांगायचं की दरवेळेस म्हात्रे सरच का?
इतर 7 शिक्षक आणि पदवीधर आमदार का येत नाही मंत्रालयामध्ये? अरे तुमच्या एका फोनने एका पाठपुराव्याने आमचा पगार हक्काचा आम्हाला मिळून जाईल. म्हणून मला तुम्हालाही विनंती करायची आहे की बांधवांनो, मंगळवारी मंत्रालयामध्ये आम्ही पोहोचतोय. मी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय, तुम्हीही बांधवांनो सोमवार मंगळवार मंत्रालयामध्ये पाठपुरावा करा. आमचा हक्काचा जो वाढीव निधी आहे तो प्रत्येक जिल्ह्याला पाठवून द्या. कारण जिल्ह्याचे सगळे जे काही वेतन अधीक्षक आणि शिक्षणाधिकारी म्हणतात की आम्हाला वाढीव निधी मिळाला नाही तर आम्ही पगार करू कसा? तर मग तो वाढीव निधी जर यांच्या खात्यात आला, कारण काही जिल्ह्याला तो शिल्लक होता म्हणून त्यांनी केला, आमच्या जिल्ह्यात नाहीच हे शिल्लक, ते करतच नाही. म्हणून हे काम शिक्षक आणि पदवीधर आमदाराचं आहे. शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ते काम केलंय. आता हे पाठपुराव्याची अंमलबजावणी कशी करून घ्यायची याची जबाबदारी शिक्षक आणि पदवीधर आमदारांची आहे. म्हणून मला सुरुवातीला तुम्हाला विनंती करायची आहे की सोमवार मंगळवारी आपण मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करावा. नसता आमचा पगार झाला नाही तर आम्ही बांधवांनो महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असेल, उपसंचालक कार्यालय असेल, आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, भर दिवाळी आणि प्रत्येक शिक्षक नाकर्त्या शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या दरवाजात येऊन आम्ही बांधवांनो या ठिकाणी भर दिवाळीत शिमगा आंदोलन म्हणजे तुमच्या नाकर्तेपणाची बॉम्ब ठोकून बांधवांनो आम्ही सांगू की हे शिक्षक आणि पदवीधर आमदार का आहे, नाकर्ते आहे, यांना पगार घेण्याचा काही अधिकार नाही. जर आम्हाला आमचा हक्काचा पगार मिळत नाही तर तुम्हाला कशाला पगार पाहिजे मग? कारण तुम्ही बघितलं असेल आता टीईटी लागू झाली, काय झालं? आता टीईटी लागू झाली तर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक वर्ग सुरू करायला पाहिजे, तेही करत नाही. बरं मग कॅन्सलच करायची तर त्याच्यावरती काही ठोस असा निर्णय घेत नाही. तो एक प्रश्न. हजारो असे शिक्षण सेवक म्हणतात की आमचा शिक्षण सेवक पद रद्द करा. त्यासाठी शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी काय केलंय? म्हणजे शिक्षण क्षेत्रातले कुठलेच प्रश्न यांना सोडायचे नाहीये, आपलेच नाही कुठलेच सोडायचे नाहीये. त्यामुळं आता सर्व शिक्षकांनी आपण एकत्र येऊ आणि आपले प्रश्न आपणच स्वतः बांधून सोडण्यासाठी संघटित होऊ. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया मग 7 तारखेला बांधवनो मुंबई येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये. धन्यवाद.